पवारांसाठी शरद पवारांची ही सभा होत असून या सभेला प्रतिभा पवार, शर्मिला पवार, रेवती सुळे उपस्थित आहेत। यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रतिभा पवारांना पोस्टर दिलं, ज्या पोस्टरवर जिकडं म्हातारा फिरतंय तिकडं चांगभलं होतंय असा आशय लिहिण्यात आलेला आहे। या वाड्या वस्त्यांवर योगेंद्र दादा बरोबर फिरताना एक गोष्ट प्रकाशाने जाणवली की म्हणजे वाड्या वस्त्या 23 तारखेला निश्चित आहे। कसं आहे, आम्ही जेव्हा ही लढाई आता लढतोय, आम्ही युगेंद्र दादा यांचं काम आहे, पवार साहेबांचं काम आहे, सुप्रियाताईंचं काम आहे, आम्ही त्याच्यावरती फोकस करणार आहे आणि त्याच्यातून शेवटी आम्हाला यशासाठी सर्वजण कष्ट घेतोय आणि निश्चितपणे यश आमचं राहणार आहे याची खात्री आहे। तर प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत। फक्त शरद पवारच नाही तर संपूर्ण पवार कुटुंब युगेंद्र पवारांच्या पाठीशी असल्याचं आपण बघतोय। प्रतिभा पवार यांच्या हातात एक पोस्टर देण्यात आलं, ज्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे, जिकडे म्हातारा फिरतंय तिकडे चांगभलं होतंय असं म्हणत हे पोस्टर या वेळेस आपण बघू शकतो। प्रतिभा पवार यांच्या हातामध्ये पोस्टर देण्यात आलेलं आहे। युगेंद्र पवार यांच्या सभेसाठी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असल्याचं आपण बघतोय। कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष केला जातोय। युगेंद्र पवारांसाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। अवघ्या काही तासांमध्ये आपण पाहू शकतो, अवघ्या काही तासांमध्ये प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे आणि आता सर्व मतदारांना वाट पाहावी लागणार आहे ती मतदानाची। 20 तारखेला मतदान होणार आहे। बारामतीतली दृश्य आपण बघतोय। बारामतीमध्ये प्रतिभा पवार यांच्यासोबतच सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे सुद्धा उपस्थित आहे। बारामतीमधली सांगता सभा आपण बघतोय। युगेंद्र पवार यांच्यासाठी सर्व पवार कुटुंबीय मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। जिकडं म्हातारा फिरतंय तिकडं चांगभलं होतंय असं पोस्टर यावेळेस प्रतिभाताई पवार यांच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे। सभेला मोठी गर्दी झालेली आपण बघतो आणि या सभेसाठी संपूर्ण पवार कुटुंबीय उतरलेले आहेत मैदानात। त्यामुळे आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा हाय व्होल्टेज लढाई बघायला मिळणार आहे। लोकसभेमध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार असाच सामना होता आणि यावेळेस सुद्धा इथे हाय व्होल्टेज लढाई बघायला मिळणार आहे। तर पवार कधी रिटायर होणार हे पवारच ठरवतील असं म्हणत शरद पवारांच्या रिटायर्डचं पत्र दादांकडे नाही, श्रीनिवास पवारांचं अजित पवारांना उत्तर। श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिलेलं आहे। पवार कधी रिटायर होणार याबद्दल पवारच ठरवतील। शरद पवारांच्या रिटायरचं पत्र दादांकडे आलेलं नाही, श्रीनिवास पवारांचं अजित पवारांना उत्तर। ते आता बारामतीकर ठरवतील आणि साहेब स्वतः ठरवतील कधी रिटायर। साहेबांच्या रिटायरमेंटचं पत्र दादाकडे नाही ठेवलेलं की तो देणार आहे, ते साहेबांकडेच आहे। साहेबांचा तो वैयक्तिक निर्णय असणार आहे। मी असं म्हणेन ती शरद पवारांची बारामती म्हणून ओळखली जाते। थोडंसं तुम्हाला दुरुस्त करतो, पवारांची बारामती म्हणून नाही, शरद पवारांची बारामती म्हणून, आणि ती 23 नंतर पण शरद पवारांची बारामती म्हणून ओळखली जाईल, लक्षात ठेवा।